नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी बरेचशा ग्रुपवर 2-3 कमेंट वाचल्या. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 2-3 ठिकाणी त्रास येतो. एक म्हणजे मुंग्यांचा त्रास होतो, दुसरा म्हणजे त्यांना ओला जो होतो सतत पावसामुळे त्याचा त्रास होतो आहे, आणि तिसरा म्हणजे काही शेतकऱ्यांच्या याच्यावर कात न निघण्या अळी कात निघत नाही आहे आणि ते रोगग्रस्त होतात. तर याच्या 3 विषयावर आपण बोलणार आहोत. तर नवीन शेतकरी भरपूर यावर्षी रेशीम उद्योगात आलेले आहेत. त्यांच्यासाठी आमचे व्हिडिओ एक प्राथमिक माहिती म्हणून नक्की कामी येतील. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण सिरियल वाईज पाहायला मिळतील. आम्ही प्रत्येक पावसाळ्यात, हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात व्हिडिओ टाकत असतो, आणि त्याचं जे महत्त्व असते रेशीम अळीला जे प्रत्येक ऋतूनुसार वेगवेगळ्या पद्धतीने चालत असते, त्याच्या बाबतीत पूर्ण माहिती टाकलेली आहे. आणि माझ्याजवळ शेती 1 एकर तुतीची आहे. मी त्याच्यामध्ये 2 भाग केलेले आहेत. 250 अंडीपुंज त्याच्यामध्ये चालतात, आणि 250चा एक आता हा 100चा पहिला लॉट आहे, आणि दुसरा 150चा घ्यावा लागणार आहे. तर असं 250 मिळून सायकल पद्धतीनं आपण चालवणार आहोत. सायकल पद्धतीचं चालवायचं एक उद्देश असा आहे की मजूर नसल्यामुळे आपण वन टाईममध्ये काढलं ना 250 अंडीपुंज, तर त्याला मजूर लागतात, आणि आपल्याकडे मजूर हा लवकर मिळत नाही, आणि मजूर वेळेवर मिळत नाही. मजुरी खूप जास्त असते, तर त्यामुळे आपला रेशीम उद्योगात ते परवडत नाही. तर आपल्या घरचा जो मॅनपॉवर आहे त्याच्यावरच आपण सायकल पद्धतीनं काढतो, आणि आपल्याला मजुराचं त्याच्यामधून सुटका मिळते. अशा पद्धतीसाठी आम्ही सायकल पद्धतीनं चालवतो. ज्या शेतकऱ्यांकडे मजूर अवेलेबल असेल त्यांनी मोठ्या बॅच घेतली तरी चालतं. ज्यांना मजुरीची अडचण असेल तर स्वतःचं जे मॅनपॉवर असतं घरचं, त्यांच्या याच्यावर जे 100 अंडीपुंज आरामात चालतात, तर ते तुम्ही घेऊ शकता. आता प्रश्न आहे मुंग्यांचा. तर बघा मित्रांनो, किती आपण प्रयत्न केले, प्लेट लावले, खालच्या बाजूने बघू शकता प्लेट लावली, आणि त्यामध्ये पाणी भरलं, तरीही मुंग्या आपल्याला त्रास देतात. तर याचे 2 कारणं असू शकतात, जे की मला अनुभवात आले आहेत. एक कारण म्हणजे बघा, हे जे पाईप असतात, या रॅकला पाईप आहेत, हे बघा. या पाईपमध्ये 15 ते 1 महिना पहिले पाऊस झालेला असतो. त्यांचं जे मुंग्यांचं घर आहे ते पूर्ण मातीमध्ये बंद झालेले असतात. तर ते अशा जे होल असतात त्याच्यामध्ये चांगलं घर शोधतात, आणि त्याच्यामध्ये जाऊन बसतात. आपण खालून प्लेट लावली, आणि चॉकी येणारा 1-2 दिवसावर प्लेट लावली, पाणी भरलं त्याच्यामध्ये, आपण अड्यांना त्याच्यावरती उतरवलं, तर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मुंग्या दिसणं चालू होतात. तर या पाईपमध्ये लक्ष द्या. आता याच्यापासून आपण कसं वाचू शकतो? ज्या शेतकऱ्यांना बॅच घ्यायची आहे त्यांनी 15 दिवस पूर्वीपासून आपण ज्यावेळेस साफसफाई करतो त्याच्यामध्ये पाणी आपण टाकायचं, आणि पूर्ण साफ करून घ्यायचं, आणि नंतर ताबडतोब याच्यामध्ये प्लेटमध्ये पाणी भरून घ्यायचं, आणि पाणी भरल्यानंतर कंटिन्युअसली पाणी ठेवायचं. आता ज्या शेतकऱ्यांना कंटिन्युअसली त्यात पाणी राहत नाही, पाणी सुकतं, त्यांनी याच्यामध्ये 1 लिटर ऑइल आणून थोडं पूर्ण प्लेटमध्ये टाकून घ्यायचं. ऑइल सुकत नाही आणि लवकर खराब पण होत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही मुंग्यांचं नियोजन करू शकता. आणि मुंग्यात अजून एक जो भाग असतो तो म्हणजे आपल्या झाडावरती मुंग्या असतात. तुती झाडावरती आपण ते कट करून डायरेक्ट आणतो, तर आपल्याला माहीत नाही पडत. ते मुंग्या डायरेक्ट खूप प्रमाणात आपल्या बेडमध्ये येतात, आणि नंतर मग आपल्याला खूप त्रास होतो. बेडमध्ये खूप नुकसान करतात आपल्याला, त्याच्यामधून ते काढायला खूप भारी जातं. तर ते होण्यापूर्वीच आपण त्याचा बंदोबस्त करून घ्यायचा मुंग्याचा. तर दुसरा मुद्दा असा आहे की आपण आपल्या तुती बागेमधून जो पाला आणतो, आणि तो जो ओला असतो तो अळ्यांना दिल्यामुळे रोग होतात. तर पावसाळा सतत चालू असतो, तर त्याच्यापासून आपल्याला वाचवण्यासाठी काय करायचं? पावसाळ्यामध्ये आर्द्रता खूप असतं, तर आर्द्रता असल्यामुळे पाला लवकर सुकत नाही. तर काय करायचं? पाला स्टोअर करायचा. आपल्याला माहीत आहे की पावसाळा खूप जास्त चालू आहे, तर सकाळचा पाला ज्यावेळेस तोडतो आपण, तर संध्याकाळचा पण पाला त्याच्यामध्ये स्टोअर करून घ्यायचा, आणि संध्याकाळचा टाकल्यानंतर पाऊस आला तरी तो ओला पाला आपण रात्रभर आपल्या या अशा कप्पेवर सुकू दिला, तर सकाळी तो पाला कामी येऊ शकतो. आणि सकाळी तो दिल्यानंतर संध्याकाळचा पाला कट करून ठेवायचा, जेणेकरून आपल्या अळीला पाला कमी पडणार नाही आणि पावसाचा आपल्याला इफेक्ट होणार नाही. अशा पद्धतीने ते नियोजन करा. ओला पाला देऊ नका. ओला पाला दिल्याने रोग होतात, आर्द्रता वाढते. आणि शक्यतो आपल्या शेडमध्ये तिसरा मुद्दा जो आहे, शेडमध्ये व्हेंटिलेशन ठेवा. व्हेंटिलेशनमुळे बरेचसे रोग कमी होतात. तर आपण एक फॅन लावलेला आहे, टेबल फॅन, तो बघू शकता तुम्ही. हा चालू केल्याने आपण डायरेक्ट हवा बाहेरच्या साईडला निघून जाते. वरच्या साईडला जे गरम हवा असते ते बाहेर काढण्याचं काम करतं. आणि एक फॅन आपला चालू आहे, हा बघा. लाईट असल्याचा हा एक फायदा होतो.
आणि प्रॉपर व्हेंटिलेशन होतं आणि वातावरण पण मेंटेन राहतं. बघा आता इतका पावसाळा चालू असल्यावर पण तापमान जे आहे 29 आणि 89% आर्द्रता आहे. खूप चांगलं वातावरण आणि तापमान आहे. या तापमानामध्ये अळीची वाढ झपाट्यानं होते, मोल्ड पण लवकर पास होतो आणि आपल्या रेअरिंगमध्ये 2 ते 3 दिवसाचा याच्यामध्ये कमी याच्यामध्ये आपलं रेअरिंग कंप्लीट होतं आणि लवकर अळी कोच बनवते. तर अशा प्रकारे नियोजन करा. आणि अजून एक मुद्दा मला नवीन शेतकरी सांगायचा आहे की बॅच घेताना बघा हे कोबा आहे, याच्यावरती आपण जो गेट असतं गेटमध्ये अर्धा किलो चून आणि 1 पाव ब्लिचिंग पावडर मिक्स करून पातळ आपण थर ठेवायचा, जेणेकरून काय होणार आहे की आपण ज्यावेळेस शेतामधून जे बॅक्टेरिया येणार आहेत पायाला आपण ते धुवून नाही येत, प्रत्येक वेळेस धुणं शक्य बी नसतं. तर आपण त्या चुन्यावरतून पातळ चुन्यावरून पातळच थर द्या, पातळ चुन्यावरून आपण आल्यानंतर आपल्या पायाची स्वच्छता होते आणि आपल्या तुती बागेतून जे येणारा रोग आहे, आपण जे पायाला लागून येणारे रोग आहेत, बॅक्टेरिया आहेत, ते आपल्या शेडमध्ये येणार नाही, त्याची स्वच्छता होते. तर अशा प्रकारे आपण छोटे मोठे जे गोष्टी करून तुती उद्योग आपण तुती रेशीम उद्योग म्हणतो, तर हा उद्योग बऱ्याचशा ठिकाणी फेल झालेला आहे. तर त्याचे हे जसे छोटे मोठे कामं करून आपण फेलियरपासून वाचू शकतो आणि उत्पन्न घेऊ शकतो. बरेच नवीन शेतकरी आले आहेत, ते शेतकऱ्यांसाठी माझ्या शुभेच्छा रेशीम उद्योगात आल्यावर. पण त्याच्यात शिकण्याचा प्रयत्न करा, चूक झाली तर शिका, परत ती चूक करू नका, असं माझं एक जुने शेतकरी म्हणून मत आहे. तर याकरता तुम्ही आमच्या चॅनलवर व्हिडिओ पण बघू शकता. तर आमच्या चॅनलवरती प्रत्येक ऋतूनुसार व्हिडिओ आहेत, तर ते तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये एडिटिंग नाही आहे, पण तुम्ही ते तोंडी माहिती त्याच्यामधून प्राथमिक माहिती घेऊ शकता. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सिरियल वाईज पूर्ण व्हिडिओ बघू शकता. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर नमस्कार.